वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण गणित हा विषय अभ्यासणार आहोत. या विषयामध्ये आपण वर्तुळ हा घटक आणि वर्तुळाचे प्रकार हा उपघटक शिकणार आहोत. तर वर्तुळ आणि वर्तुळाचे प्रकार. वर्तुळाचे प्रकार हे किती प्रकारचे असतात? तर वर्तुळाचे प्रकार हे 9 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे पूर्ण वर्तुळ. पूर्ण वर्तुळ म्हणजे केंद्रापासून समान त्रिज्या असलेले संपूर्ण बंद वक्र म्हणजे पूर्ण वर्तुळ होय. दुसरा प्रकार आहे अर्धवर्तुळ. वर्तुळाचा अर्धा भाग व्यासामुळे वर्तुळ 2 समान भागात विभागले जाते. अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळाचा अर्धा भाग ज्यामुळे व्यासाचे 2 समान भागात रूपांतर होते. तिसरा प्रकार आहे चतुर्थार्ध वर्तुळ म्हणजे वर्तुळाचा चौथा भागाचा आकार. वर्तुळाच्या चौथ्या भागाच्या आकाराला चतुर्थार्ध वर्तुळ असे म्हणतात. चौथा प्रकार आहे केंद्रसम वर्तुळ. केंद्रसम वर्तुळ म्हणजे एकाच केंद्रावर पण वेगवेगळ्या त्रिज्या असलेली अनेक वर्तुळे. पाचवा प्रकार आहे समवर्तुळ. समवर्तुळ म्हणजे समान त्रिज्या असलेली वर्तुळे. सहावा प्रकार म्हणजे स्पर्शी वर्तुळे. जी वर्तुळे एकमेकांना फक्त एका बिंदूवरून स्पर्श करतात त्यांना स्पर्शी वर्तुळे म्हणतात. सातवा प्रकार आहे छेदक वर्तुळे. जी वर्तुळे 2 बिंदूवर एकमेकांना छेदतात त्यांना छेदक वर्तुळे असे म्हणतात. आठवा प्रकार आहे अंतरस्पर्शी वर्तुळे. एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या आत असून एका बिंदूवर स्पर्श करते त्यांना अंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतात. नववा प्रकार आहे बाह्यस्पर्शी वर्तुळे. 2 वर्तुळे बाहेरून एका बिंदूवर स्पर्श करतात त्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात. तर आज आपण बघूया वर्तुळ आपण असा काढतो. समजा हा आपला वर्तुळ आहे. तर वर्तुळाच्या मध्यबिंदूला वर्तुळाचा हा जो मध्य पॉईंट असतो त्याला आपण म्हणायचं मध्यबिंदू. आपण त्याला नाव देऊया ए. समजा या मध्यबिंदूपासून वर्तुळाच्या कडेपर्यंत जो लाईन जाते त्याला म्हणायचं त्रिज्या. ए पासून समजा या बी पर्यंत जी लाईन जाते त्याला म्हणायचं त्रिज्या. आणि वर्तुळाच्या पूर्ण भागाला जी छेदते तिला म्हणायचं व्यास. म्हणजे सी बी झाला आपला व्यास, ए झाला आपला मध्यबिंदू, ए बी झाली आपली त्रिज्या. तर आपण बघूया वर्तुळाची शाब्दिक डेफिनेशन काय आहे. एका निश्चित बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. तर आपण या वर्तुळामध्ये कोणते कोणते भाग आहेत जे महत्त्वाचे आहेत ते आपण अभ्यासूया. तर हे लक्षात घेतले पाहिजे की त्रिज्या नेहमी समान असल्यामुळे वर्तुळाची रचना समतोल असते. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो हे नातेसंबंध समजणे महत्त्वाचे आहे. परिघ म्हणजे फक्त कडा तर क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाने व्यापलेली जागा. तर आपण आपल्याला जर वर्तुळाचा परिघ काढायचा असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो. त्याचं सूत्र आहे 2πr. आणि जर क्षेत्रफळ काढायचा असेल तर त्याचे सूत्र आहे πr². तर आपण याचं उपयोजन अभ्यासूया. खालील प्रश्नाची उत्तरे द्या. वर्तुळाच्या मध्यबिंदूस डॅश डॅश असे म्हणतात. तर वर्तुळाच्या मध्यबिंदूस काय म्हणतात? दुसरा प्रश्न आहे केंद्रापासून वर्तुळावरील बिंदूपर्यंतच्या अंतराला डॅश डॅश असे म्हणतात. तिसरा प्रश्न आहे वर्तुळाच्या परिघाचे सूत्र डॅश डॅश आहे. आणि चौथा प्रश्न आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र डॅश डॅश आहेत. तर आज आपण वर्तुळाचे प्रकार हा पाठ अभ्यासला आहे. धन्यवाद.